नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला म्हणजे माझ्या मनातलं सांगतो बरं का. कारण मी जे काम करतोय ते रस्त्यावरच्या बांधवांसाठी काम करतोय. आणि तुम्हाला एक अशी गोष्ट सांगायची किंवा एक 4 महिन्याखालची गोष्ट आहे. आणि आपल्या मित्रांनी एक व्यक्ती आणून सोडला आपल्या आश्रममध्ये. 4 महिने असेल किंवा 3 महिने झाला असेल. इथे जवळचे मित्र आहेत आपले. त्यांना पण म्हणजे आपलं काम माहिती आहे, ते आपल्या आश्रममध्ये वाढदिवस वगैरे साजरा करतात. मग त्यांना एक व्यक्ती दिसून आला आणि त्यांना त्या व्यक्तीला आपल्याकडे आणून सोडावं असं वाटलं. त्यांनी आपल्याला कॉल केला, रात्री 12-1 वाजता आणून सोडले. त्या व्यक्तीची अशी परिस्थिती, त्यांचा हात मोडलेला होता. त्यांना आपण आणलं आपल्या आश्रम, त्यांनी आणले आपल्या आश्रमामध्ये सोडले. त्यांचं आपण हॉस्पिटल केलं, त्यांचा हात व्यवस्थित केला, चांगल्यापर्यंत त्यांचा सांभाळ केला, सगळं काही केलं. पण ते जेव्हा त्यांची मानसिकता नव्हती राहण्याची तेव्हा आपण त्यांचा सांभाळ केला, त्यांचा हात व्यवस्थित केला, हात मोडलेला. पण आज रात्री म्हणजे पहाटे 4:30 वाजता तो व्यक्ती आपल्या आश्रममधून बाहेर पडला. आणि तो मला कॉल आला की बरं सर, तुमच्या आश्रमातला व्यक्ती बाहेर आलाय. आश्रम तर पूर्ण लॉक होतं, पण तो व्यक्ती व्यवस्थित झाल्यानंतर गेटच्या वरून उडी खाऊन बाहेर पडला. मला कॉल आला, मी तिथपर्यंत गेलो आणि त्या व्यक्तीला विचारलं की बाबा काय झालंय, तुम्ही बाहेर काय आलात? तर ते म्हणलं मला घराकडे जायचं. मग घराकडे घर कुठं आहे? त्याचं घर तर तुम्हाला सांगतो, तो व्यक्ती आहे ओडिशाचा आणि त्याला घराकडे जायचं समजत पण नाहीये. तो एकतर नॉर्मल अपंग आहे, जास्त काय ना पण थोडं पण अपंग आहे. त्याला म्हणलं की बा तुझ्या घराचा शोध लागला की तुझा, पण तो आता राहिला त्यानं. जेव्हा त्याला गरज होती तेव्हा मी सांभाळले, त्याला माझा टाइम दिला, सगळं काय करून त्याला व्यवस्थित केलं. पण आज तो राहिला त्याने तुम्हाला व्हिडिओ आता याच्या पुढे दाखवून तो व्यक्ती काय म्हणतोय. आणि त्याला म्हणलं की बाबा तू आज चाललास पण परत तुला आश्रममध्ये घेत नाही बघ म्हणून. तरी पण तो राहिला त्या नव्हता. त्याला विचारलं तुला माझ्या आश्रममध्ये काय त्रास आहे का, तुला जेवायला देत नाही, कोण मारतं का, काय करतं, सगळे काय इन्फॉर्मेशन त्याला विचारलं सगळं काय. पण तो म्हणतो सगळं काय ठीक आहे, पण कुठंपर्यंत राहू आता मी आश्रममध्ये, मला जायचंय. पण तो आहे ओडिसाचा, तो जाऊ शकणार नाही, शक्य नाहीये. तो चालत गेला आमच्या समोरून पण यायला तयार होता. मग मी पण म्हटलं की बाबा दादा, म्हटलं मीच कुठेतरी कमी पडलोय. कारण खूप वाईट वाटतं बरं का. कारण आम्ही जे काम करतोय ते रस्त्यावरच्या बांधवांना म्हणजे एक निराधार व्यक्तीला आपण एक मदत करतोय. पण त्या व्यक्तीने पण आपल्याला सहकार्य करायला पाहिजे किंवा त्याच्या अडचणीच्या टायमाला आपण त्याचं एक चांगल्या प्रकारे सांभाळ केलाय. आणि तो आता आपल्या जवळ राहत नाही, पण कदाचित कसं आहे किंवा त्याच्या घराचा शोध लागला, तो घरापर्यंत पोहोचला की आमचं पण मन समाधान होतं. पण आज खरंच वाईट वाटलं बरं का. कारण आम्ही जीव तोडून काम करतोय कशासाठी, आणि त्याच व्यक्तीला ज्याच्यासाठी करतोय त्यालाच आपलं काम कळत नाही म्हणजे काय अर्थ आहे त्याला. तेव्हा ज्याला म्हणजे त्याला जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही दिवस रात्री करून त्याला व्यवस्थित केलंय. आणि आज तो आपल्या आश्रममध्ये राहत नाही म्हणून निघून गेला. वाईट वाटलं, जाऊ दे म्हणलं. पहाटे 4:30 वाजता, तुम्हाला सांगतो खोटं बोलत नाही, रात्री 3-4ला झोपतो आम्ही. रात्री काढतो त्या माणसासाठी की बाबा माणूस त्याला काही होईल, माणूस कुठं जाईल, असं तसं. कारण जबाबदारी असते आमच्यावर एक, त्याला चांगल्या प्रकारे सांभाळायचं. पण झोप लागली ना, अचानक 15 मिनिटात तो बाहेर पडला. त्याला विचारलं पण वाईट वाटलं. बघा तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, व्हिडिओ बघा तुम्ही. तर आमचं काही चुकत असेल काय असेल तर आम्हाला सांगत जा. अशा व्यक्ती असले तर सांगत जा, त्याला पण हेल्प करू. किती जरी काही घडलं तर शेवटी आमचं काम आहे, आम्ही करणारच, त्याच्यात काही वाद नाही. धन्यवाद.